नमस्कार विद्यार्थी मित्रहो, शैक्षणिक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सुधागड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 8वी मधील सामान्य विज्ञान या विषयामधील 5वे प्रकरण अणूचे अंतरंग याविषयी माहिती पाहणार आहोत. तर या 5व्या प्रकरणाचं नाव आहे अणूचे अंतरंग. आता अणूचे अंतरंग म्हणजे अणू कशापासून बनलेला असतो. अणूमध्ये असणारे लहानात लहान कण किंवा अवाणुकण, त्याच्यानंतर अणूमधील वेगवेगळे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असे जे कण आहेत, या कणाविषयीची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये मिळवायची आहे. तर या ठिकाणी बघा, थोडे आठवा म्हणून पूर्वज्ञानावरती आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न काय आहे, द्रव्य म्हणजे काय. आता तुम्हाला माहिती आहे, द्रव्य हे अतिशय लहान कणांपासून बनलेलं असतं. म्हणजे जे आपण पाहू शकतो किंवा ज्याची आपल्याला स्पर्शाने जाणीव होते त्याला काय म्हटलं जातं, द्रव्य असं म्हटलं जातं. म्हणजे द्रव्य जे आहे ते लहान कणांचं बनलेलं असतं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अणू म्हणजे काय. तर अणू म्हणजे मूलद्रव्याचा लहानात लहान कण. अणू म्हणजे काय, मूलद्रव्याचा लहानात लहान कण हो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता. आता द्रव्याचा सर्वात लहान घटक हा काय असतो, अणू असतो. तर अशा प्रकारे हे पूर्वज्ञानावरती आधारित या ठिकाणी हे प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण मिळवलेली आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात आलं की द्रव्य हे रेणूचे बनलेले असते. रेणू जे आहेत ते कशापासून बनलेले असतात, अणूपासून बनलेले असतात. म्हणजे अणू हा काय आहे, रेणूपेक्षा लहान आहे आणि अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा, इथे व्याख्या दिलेली आहे अणूची. सर्व भौतिक व रासायनिक बदलामध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. तर अशी ही अणूची व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा एक तक्ता दिलेला आहे. पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे, तक्ता 5.1. आणि या तक्त्यामध्ये काही पदार्थांची नावे आणि सूत्र दिलेली आहेत. त्याच्यावरून पदार्थाच्या लहानात लहान कणाची माहिती व पदार्थाचा प्रकार दर्शवणाऱ्या खुणा या तक्त्यामध्ये करायच्या आहेत आणि तक्ता तो पूर्ण करायचा आहे. तर या तक्त्यामध्ये तुम्हाला काय दिलेले आहे, तर बघा पदार्थ दिलेले आहेत, पदार्थांची नावं दिलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी दिलेले पदार्थ कोणकोणते आहेत, पाणी, ऑक्सिजन, हेलियम, हायड्रोजन असे हे काय आहेत, पदार्थ दिलेले आहेत. आणि दुसऱ्या कॉलममध्ये या पदार्थाचंच सूत्र दिलेले. म्हणजे पाण्याचं सूत्र आहे H2O, ऑक्सिजनचं सूत्र आहे O2. तर अशी हे दुसऱ्या कॉलममध्ये याच पदार्थांची काय केली आहेत, सूत्र दिलेली आहेत. आणि पुढे या ठिकाणी आपल्याला पदार्थाच्या लहानात लहान कणाची माहिती, म्हणजे तो पदार्थ अणू आहे का रेणू आहे. आणि रेणू असेल तर त्या रेणूमधील अणू हे एकाच प्रकारचे आहेत का अनेक प्रकारचे आहेत. त्याचप्रमाणे पदार्थाचा प्रकार कोणता आहे, तो पदार्थ मूलद्रव्य आहे का संयुग आहे, या विषयाची सगळी माहिती या ठिकाणी या तक्त्यामध्ये बरोबर अशी खूण करून हा तक्ता काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. आपल्याला तक्त्यामध्ये 3 पदार्थाबद्दलची माहिती
भरून दाखवलेली आहे. आणि पुढची माहिती काय करायची आपण भरायची आहे. इथेही ती भरून दाखवलेली आहे, त्याप्रमाणे तो आपण अभ्यास करायचा. तर बघा, पहिला पदार्थ कुठला आहे? पाणी. आणि या पाण्याचं सूत्र आहे H2O. मग या ठिकाणी हा जो पदार्थ आहे तो अणू आहे का? तर पाणी हा अणू नाही आहे, तर तो काय आहे? रेणू. कारण पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगाने तयार झालेलं आहे. म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू H2, याचा अर्थ काय? हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार झालेला आहे. म्हणून पाणी हा पदार्थ काय आहे? रेणू आहे. आता या रेणूमधील अणू हे एका प्रकारचे आहेत का? नाही. तर पाण्यामध्ये काय आहेत? हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही 2 मूलद्रव्य आहेत आणि त्याच्यामुळं या रेणूमधील अणू हे हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचे आहेत, म्हणून ते एका प्रकारचे नाहीत. म्हणून या ठिकाणी इथं तसं या भागामध्ये काहीच खूण केलेली नाही. त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये बघा, रेणूमधील अणू जे आहेत ते कसे आहेत? पाण्याचा जो रेणू आहे त्याच्यामधले अणू हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत, म्हणजे ते 2 प्रकारचे आहेत, म्हणजे ते अनेक प्रकारचे आहेत. म्हणून इथं बरोबरचं चिन्ह केलेले. आणि पाणी हा पदार्थाचा प्रकार कुठला आहे? तर ते मूलद्रव्य नाही आहे, तर ते काय आहे? संयुग आहे. कारण पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन, पाण्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार झालेला असतो आणि म्हणून पाणी हे काय आहे? संयुग आहे. म्हणून संयुगाच्या खाली खूण केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा पदार्थ दिलेला आहे बघा इथे, ऑक्सिजन. ऑक्सिजनचं सूत्र आहे O2. तर O2 म्हणजे ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचा रेणू तयार झालेला असतो, म्हणून हा अणू नाही. ऑक्सिजन हा अणू नाही, म्हणून तिथं काही लिहिलेलं नाही किंवा खूण केलेलं नाही. तर ऑक्सिजनचा हा काय आहे? रेणू आहे. त्याच्यानंतर रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत. या ठिकाणी ऑक्सिजनमध्ये जो ऑक्सिजनचा रेणू जो आहे तो ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचा रेणू तयार झालेला असतो, म्हणून ऑक्सिजनचे अणू हे या ठिकाणी कसे आहेत? एकाच प्रकारचे आहेत, म्हणून या ठिकाणी बरोबर चिन्ह केलेले. आणि ऑक्सिजन हे काय आहे? मूलद्रव्य आहे. ऑक्सिजन हे काय आहे? मूलद्रव्य. पदार्थाचा प्रकार कुठला आहे? ऑक्सिजनच्या मूलद्रव्य. त्याच्यानंतर तिसरा पदार्थ आहे हेलियम. आता हेलियमचं सूत्र आहे He. हेलियमची संज्ञा किंवा सूत्र काय आहे? He. आणि या ठिकाणी He हा हेलियमचा अणू एकाच प्रकारचा आहे. या ठिकाणी हेलियम हा काय आहे? अणू आहे, म्हणून या अणू आहे याच्या खाली तो काय आहे? चिन्ह दिलेले बरोबरचं. कारण तो हेलियम हा रेणू नाही आहे, कारण या ठिकाणी बघा He एकच आहे, म्हणून इथं हा काय आहे? अणू आहे. त्याच्यानंतर या हेलियममधले अणू जे आहेत ते एकाच प्रकारचे आहेत. हेलियम हे एकच मूलद्रव्य आहे, म्हणून याच्यातले अणू कसे आहेत? एकाच प्रकारचे आहेत. आणि हेलियम हे काय आहे? मूलद्रव्य, ते संयोग नाही. त्याच्यानंतर हायड्रोजन याचं सूत्र आहे H2. म्हणजे हायड्रोजनमध्ये हायड्रोजनचे 2 अणू एकत्र येऊन हायड्रोजनचा रेणू तयार झालेला असतो, म्हणून हा हायड्रोजन अणू नाही आहे, तर तो काय आहे? रेणू. म्हणून इथं आपण बरोबर खुण केलेली. आणि याच्यामधले जे अणू आहेत, हायड्रोजनचे 2 अणू एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यापासून हायड्रोजनचा रेणू तयार झालेला आहे, म्हणजे हायड्रोजनच्या रेणूमधील अणू हे कसे आहेत? एकाच प्रकारचे आहेत. आणि हायड्रोजन हे काय आहे? मूलद्रव्य, ते संयुग नाही. हायड्रोजन हे काय आहे? मूलद्रव्य आहे, ते अधातुरूप मूलद्रव्य आहे, म्हणून हा पदार्थाचा प्रकार कुठला आहे? मूलद्रव्य. त्याच्यानंतर पुढं आहे बघा, पुढचा पदार्थ आहे अमोनिया.
आता अमोनिया त्याचं सूत्र आहे NH3, म्हणजे नायट्रोजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे 3 अणू एकत्र येऊन हा अमोनियाचा रेणू तयार झालेला असतो. मग या ठिकाणी हा काय अमोनियाचा हा रेणू आहे, अणू नाही, म्हणून इथं अणू आहे का त्याच्या खाली काही लिहिलेलं नाही. तर NH3 हा काय रेणू, नायट्रोजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे 3 अणू एकत्र येऊन अमोनियाचा रेणू तयार झालेला असतो, म्हणून अमोनिया हा काय आहे रेणू आहे. आता या अमोनियाच्या रेणूमधील अणू जे आहेत ते एकाच प्रकारचे आहेत का? नाही, कारण याच्यामध्ये अमोनियाचं सूत्र आहे NH3. अमोनियाचं सूत्र काय आहे NH3, म्हणजे याच्यामध्ये नायट्रोजनचा अणू आणि हायड्रोजनचे 3 अणू एकत्र आलेले असतात. म्हणजे या अमोनियाच्या रेणूमधील अणू हे अनेक प्रकारचे आहेत. हे काय आहेत? अनेक प्रकारचे आहेत. आणि अमोनिया हे काय आहे संयुग आहे. म्हणजे याच्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन हे विशिष्ट वजनी प्रमाणामध्ये एकत्र आलेलं असतं आणि म्हणून अमोनिया हे काय आहे संयुग आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन याचं सूत्र आहे N2. नायट्रोजनचं सूत्र काय आहे N2. कारण तुम्हाला माहिती आहे याच्या अगोदर आपण संज्ञांचा अभ्यास केलेला आहे. नायट्रोजनची संज्ञा N आहे आणि त्याचं सूत्र आहे N2. मग हा नायट्रोजन N2 म्हणजे नायट्रोजनचे 2 अणू एकत्र येऊन नायट्रोजनचा रेणू तयार झालेला असतो, म्हणून हा काय आहे रेणू आहे. आता या नायट्रोजनमधले अणू जे आहेत ते नायट्रोजनचे 2 अणू एकत्र आलेले आहेत, म्हणून नायट्रोजनमधले अणू हे एकाच प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर नायट्रोजन हा पदार्थाचा प्रकार हा काय आहे? नायट्रोजन ही अधातुरूप मूलद्रव्य, म्हणून मूलद्रव्याच्या खाली इथं काय येईल अशी बरोबर अशी होईल. त्याच्यानंतर पुढचा पदार्थ आहे मिथेन. आता मिथेनचं सूत्र काय आहे CH4. तर या ठिकाणी कार्बनचा एक अणू आणि हायड्रोजनचे 4 अणू एकत्र येऊन मिथेनचा रेणू तयार झालेला असतो, म्हणजे म्हणून मिथेन हा काय आहे रेणू आहे. आणि या रेणूमधले जे अणू आहेत ते कार्बन आणि हायड्रोजन असे 2 प्रकारचे आहेत. म्हणजे या रेणूमधील अणू हे एका प्रकारचे नाही आहेत, तर ते कसे आहेत अनेक प्रकारचे, म्हणून अनेक प्रकारचे या ठिकाणी इथं काय येईल खून येईल. आणि मिथेन हे काय आहे संयुग आहे, कारण या ठिकाणी याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्र येऊन त्याच्यापासून मिथेन हे संयुग तयार झालेलं असतं. त्याच्यानंतर बघा पुढचा पदार्थ आहे आर्गॉन. पुढचा पदार्थ कुठला आहे आर्गॉन. तर या आर्गॉनचं सूत्र आहे AR. आर्गॉनचं सूत्र काय आहे आर्गॉन याचं सूत्र आहे AR. आता याच्यामध्ये आर्गॉन हा काय आहे याच्यामधले रेणू जे आहेत अणू जे आहेत ते एकाच प्रकारचे आहेत. ते कसे आहेत एकाच प्रकारचे आहेत. आणि या ठिकाणी याच्यामध्ये आर्गॉन हे काय आहे मूलद्रव्य आहे. आर्गॉन हे काय आहे मूलद्रव्य आहे. आणि आर्गॉन हे काय आहे त्याच्यानंतर पुढचं मूलद्रव्य आहे निऑन. आता निऑन या ठिकाणी याच्यामध्ये बघा आता आर्गॉन हे इथे आर्गॉन हे एक अणू आहे. या ठिकाणी आर्गॉनच्या इथं बरोबर चिन्ह येईल, कारण आर्गॉन हा काय आहे अणू आहे. त्याचप्रमाणे निऑन हा सुद्धा काय आहे अणू आहे. निऑन हा सुद्धा अणू आहे. तर आर्गॉन पण अणू आहे करायचं राहिलेलं इथं बरोबर चिन्ह, तर तुम्ही ते करू शकता. आर्गॉन हा अणू आहे आणि याच्यामधले अणू एकाच प्रकारचे आणि आर्गॉन हे काय आहे मूलद्रव्य.
त्याचप्रमाणे निऑन, निऑनमधले अणू Ne हे एकाच प्रकारे, म्हणून इथं अणू आहे आणि याच्यामधले रेणू हे एकाच प्रकारचे आहेत आणि ही काय आहे, मूलद्रव्य. त्याचप्रमाणे क्लोरीन, क्लोरीन क्लोरीन जे आहे ते काय, याचं सूत्र बघा काय आहे, Cl2. क्लोरीनचं सूत्र काय आहे, Cl2. आणि Cl2 याचा अर्थ क्लोरीनचे 2 अणू एकत्र येऊन क्लोरीनचा रेणू तयार झालेला असतो. क्लोरीनचे 2 अणू एकत्र येऊन क्लोरीनचा रेणू तयार झालेला असतो, म्हणून इथं रेणू आहे. आणि याच्यामधले अणू जे आहेत ते कसे आहेत, सारखेच आहेत. Cl आणि Cl हे अणू कसे आहेत, सारखेत, म्हणून रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत. आणि क्लोरीन जो आहे हा मूलद्रव्याचा किंवा पदार्थाचा प्रकार, म्हणजे ते मूलद्रव्य आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही आपण सारणी पूर्ण केलेली आहे. तर आता या ठिकाणी याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल किंवा मागच्या वर्षी मागील इयत्तेमध्ये पण आपण अभ्यास केलेला होता किंवा अभ्यासलेला आहे की बऱ्याच पदार्थाचे लहानात लहान कण हे काय असतात, रेणू असतात. आणि काही जे थोडे पदार्थ आहेत त्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकच अणू असतो. आणि रेणू जे आहेत ते कशापासून तयार झालेले असतात, तर अणूच्या संयोगाने तयार होत असतात. तर याच्यावरून आपल्या लक्षात येतं की रासायनिक संयोगामध्ये भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान म्हणजे कण म्हणजे काय असतो, अणू असतो. रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू हो. आणि या अणुविषयीची जी संकल्पना आहे ती 2500 वर्षाहूनही जुनी आहे, पण काळाच्या ओघामध्ये ती विस्मृतीत गेलेली आहे, म्हणजे त्याचं विस्मरण झालं आहे. आणि आधुनिक काळामध्ये वैज्ञानिकांनी प्रयोगाच्या आधारे अणूचे स्वरूपच नव्हे तर अंतरंग स्पष्ट केलं. म्हणजे अणूचं रूप कसं असतं हे पण सांगितलं आणि त्याच्या अंतरंगामध्ये किंवा आतमध्ये काय असतं या अंतरंगाविषयीचं सुद्धा स्पष्टीकरण हे शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे. आणि याची सुरुवात जी आहे ती डाल्टनच्या अणुसिद्धांताने दिली. म्हणजे डाल्टन या शास्त्रज्ञाने अणूचा सिद्धांत मांडला आणि अणू कसा असतो याविषयीचं स्पष्टीकरण दिलं. पण त्याच्या अगोदर बघा या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेलं आहे की माहीत आहे का तुम्हाला. आता तुम्हाला हे माहीत आहे, पण काही जणांना माहीत नसेल किंवा आपल्याला पण याचं विस्मरण झालेलं असेल तर त्याची माहिती या ठिकाणी इथं दिलेली आहे. तर बघा आपण वाचूया ती. बघा, द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते असे भारतीय तत्त्वज्ञ कणाद यांनी सांगितले. म्हणजे ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये भारतीय तत्त्वज्ञ कणाद यांनी सांगितले. आणि द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना कणाद मुनींनी परमाणू म्हणजे लहानात लहान कण असे नाव दिले. त्यांनी असेही मत मांडले की परमाणू हे अनाशवंत असतो, म्हणजे तो नाश पावत नाही. आणि हे जे लहानात लहान कण आहेत या कणांना परमाणू असं नाव दिलेले. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बघा इथे, ग्रीक तत्त्ववेत्ता डेमोक्रिटस ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये यांनी सांगितलं की द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असते व या कणांना कापता येत नाही. द्रव्याचा लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ॲटम असे नाव दिले. डेमोक्रिटस या शास्त्रज्ञाने द्रव्याचा जो लहानात लहान कण असतो त्या कणाला नाव काय दिलेले, ॲटम असं नाव दिलेले. आणि ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा, म्हणून याला ॲटम असं नाव दिलेले. म्हणजे तो कापता येत नाही किंवा त्याचं विभाजन करता येत नाही. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी अणूची संरचना किंवा अणूचं अंतरंग कसं असतं याविषयी जे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी किंवा काही शास्त्रज्ञांनी
जे सिद्धांत मांडलेले होते त्या सिद्धांताविषयीची माहिती पुढच्या भागामध्ये आपल्याला मिळवायची आहे. तर पहिल्यांदा बघा, डाल्टन या शास्त्रज्ञाने सांगितलेला अणुसिद्धांत. या ठिकाणी डाल्टनचे अणुप्रारूप इथं दाखवलेलं आहे. बघा, डाल्टनचा अणुसिद्धांत. या बाजूला इथे आकृतीमध्ये 5.2 मध्ये हे जॉन डाल्टन हे शास्त्रज्ञ आहेत आणि या शास्त्रज्ञाने अणूचं प्रारूप म्हणजे अणूचं रूप कसं असतं याविषयी सिद्धांत मांडला. म्हणजे हे काय आहे, डाल्टनचे अणुप्रारूप. मग डाल्टनच्या अणुप्रारूपानुसार डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार हे अणूचं रूप कसं असतं याविषयी आपण जाणून घेऊया. बघा, डाल्टनचा अणुसिद्धांत काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, तर इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. आणि या सिद्धांतानुसार द्रव्य हे अणूंचे बनलेले असते. द्रव्य कशापासून बनलेले असते, अणूपासून बनलेले असते. आणि हे जे अणू आहेत हे अविभाजनीय आहेत व अनाशवंत असतात. अविभाजनीय म्हणजे त्यांचं विभाजन करता येत नाहीत आणि अनाशवंत म्हणजे ते नाश पावत नाहीत असं या सिद्धांतामध्ये सांगितलेले. त्याचप्रमाणे एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात, तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमानही भिन्न असते. हे या डाल्टन या शास्त्रज्ञाने अणुसिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हा डाल्टनचा अणुसिद्धांत आहे. तर आता बघा, या ठिकाणी करून पहा म्हणून आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर या पहिला प्रश्न काय आहे बघा, एक भरीव चेंडू व एक बुंदीचा लाडू घ्या. त्या दोन्ही गोलांना हाताने दाब द्या. काय दिसले, तर बघा, आपण एक भरीव चेंडू घेतला, त्याच्यावरती दाब दिला, तर काय होईल, भरीव चेंडू जो असतो तो कसा असतो, कडक असतो. आणि त्याच्यामुळं त्याच्यावरती हाताने दाब दिला तर तो तुटेल का, तुटणार नाही. म्हणजे भरीव चेंडूवरती हाताने जर दाब दिला तर तो भरीव असल्यामुळं त्या ठिकाणी तो तुटणार नाही. पण आपण बुंदीचा लाडू घेतला हातामध्ये आणि या लाडूवरती हाताने जर दाब दिला तर काय होईल, तो तुटेल. आणि त्या लाडूमधली जी बुंदी असते ती बुंदी काय होईल, वेगवेगळी झालेली दिसेल. म्हणजे ती बुंदी, या बुंदीच्या लाडूवरती दाब दिल्यानंतर तो लाडू फुटतो किंवा तो तुटतो आणि त्या लाडूमधली बुंदी ही वेगवेगळी होते. तरी आपल्याला या दोघांमध्ये फरक दिसेल, बरोबर ना. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय इथे, भरीव चेंडू धारदार सुरीने काळजीपूर्वक कापा. काय दिसले, आता भरीव चेंडू जो आहे तो सुरीने आपण कापला तर त्यामध्ये पोकळी नसते, कारण तो कसा असतो, भरीव असतो आणि त्याच्यामध्ये पोकळ भाग नसतो. हे आपल्याला काय होईल, याच्यावरून दिसेल. तर आता या दोन्ही प्रश्नावरून आपल्या असं लक्षात येतं की बुंदीचा लाडू आणि भरीव चेंडू याच्यामधला फरक आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. म्हणजे बुंदीचा जो लाडू आहे त्या लाडूला अंतर्गत किंवा त्याच्या आतमध्ये काय असते, संरचना असते. आणि तो जो आहे तो लहान लहान कण म्हणजे बुंदी ही जी आहे ती एकमेकांना चिकटवून बनल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे बुंदीचे लहान लहान कण एकत्र येऊन त्या ठिकाणी तो लाडू तयार झालेला असतो. म्हणजे त्या लाडवाला अंतर्गत अशा प्रकारची संरचना असते. पण आपण भरीव चेंडू जर बघितला तर या भरीव चेंडूला अंतर्गत संरचना दिसते का, नाही. तर ढोबळमानाने जर विचार केला तर या भरीव चेंडूला अंतर्गत संरचना काहीच नाही असं दिसतं.
म्हणजे या डाल्टननं जे अणुप्रारूप दाखवलेले ते कशाप्रमाणे, डाल्टनचं जे अणुप्रारूप आहे ते कसं आहे, तर डाल्टनने या ठिकाणी सांगितलेले की अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे आणि काहीशी संरचना नसलेला असतो. म्हणजे डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणू जो आहे तो भरीव घट्ट अशा प्रकारचा गोळा असतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची संरचना नसते. आणि या अणूमध्ये वस्तुमानाचे जे वितरण आहे ते सर्वत्र एकसमान असते. हे डाल्टन या शास्त्रज्ञाने अणुविषयीची अशा प्रकारची संकल्पना मांडलेली आहे. त्याच्यानंतर जे थॉम्सन या वैज्ञानिकांनी अणूच्या आतमध्ये आणखी एक प्रकारचे कण असतात, या कणांचा शोध सर जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने लावला आणि या अणूच्या आतमध्ये असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध या थॉम्सन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आणि हे जे कण आहेत या कणांना पुढे त्यांनी काय केलं, इलेक्ट्रॉन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही मूलद्रव्याचा अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या कसा असतो, उदासीन असतो. कारण अणूच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच केंद्रकाबाहेर इलेक्ट्रॉन असतात आणि म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही मूलद्रव्याचा अणू जो आहे तो विद्युत प्रभारदृष्ट्या कसा असतो, उदासीन असतो. तर थॉम्सननं अणुसंरचनेचे प्लम पुडिंग प्रारूप मांडून त्या ठिकाणी याविषयी माहिती सांगितलेली आहे. प्लम पुडिंग बघा, थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप. आता प्लम पुडिंग अणुप्रारूप म्हणजे काय, तर प्लम पुडिंग या शब्दाचा अर्थ आपण सुरुवातीला जाणून घेऊया. तर प्लम पुडिंग किंवा प्लम केक हा गोड खाद्यपदार्थ ख्रिसमस या सणामध्ये बनवला जातो. पूर्वी काय करायचे, पाश्चात्य देशामध्ये या पदार्थात प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे घालत. म्हणजे जसं आपण लाडू बनवताना या लाडूमध्ये बेदाणे किंवा मनुके लाडूमध्ये टाकतो, तसंच हा प्लम हा पदार्थ काय केला जायचा, गोड पदार्थामध्ये तो टाकला जायचा. म्हणजे हल्ली प्लम ऐवजी बेदाणे किंवा खजूर हे गोड पदार्थ बनवण्यासाठी त्या ठिकाणी खाद्यपदार्थामध्ये टाकले जातात. तर आता असं या ठिकाणी याला थॉम्सन या शास्त्रज्ञाने नाव दिलेलं आहे. म्हणजे थॉम्सनचं प्लम पुडिंग अणुप्रारूप. म्हणजे थॉम्सनच्या अणुसिद्धांतानुसार ही अणूची रचना ही एखाद्या प्लम पुडिंगसारखी असते, हे थॉम्सन या शास्त्रज्ञाने सांगितलेले. बघा, हे सर जे थॉम्सन आणि त्यांनी अणू हा कसा असतो किंवा अणूचं रूप कसं असतं हे असं दाखवलेले. म्हणजे हा भरीव गोळा आहे आणि त्याच्या आतमध्ये कुठेतरी हे अशा प्रकारचे कण आहेत, ऋणप्रभारित गोल दाखवून त्याच्या आतमध्ये आडवी रेघ दिली ना, ते काय आहेत, इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा सांगितलेले अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय. म्हणजे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इसवी सन 1904 मध्ये प्लम पुडिंग प्रारूप मांडले. आणि या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो. अणूमध्ये काय असतो, धनप्रभार पसरलेला असतो. म्हणजे हे जे चिन्ह आहे, हे काळं चिन्ह जे आहे ते काय आहे, धनप्रभाराचं. म्हणजे सगळा जो भाग आहे तो काय असतो, धनप्रभार असतो आणि त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होते. त्यामुळे अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या काय असतो, उदासीन असतो. म्हणजे थॉम्सनच्या अणुसिद्धांतानुसार किंवा
अणुप्रारूपानुसार अणू हा म्हणजे जसं लाडवामध्ये किंवा लाडूमध्ये जसे थोडेसे आपण बेदाणे टाकतात आणि हे बेदाणे जे आहेत तो काय आहे ऋणप्रभारित भाग आहे आणि बाकीचा जो लाडू असतो तो लाडू म्हणजे काय आहे पूर्ण धनप्रभारित भाग. म्हणजे धनप्रभारित भागामध्ये ऋणप्रभारित कण विखुरलेले असतात हे थॉम्सन या शास्त्रज्ञाने सांगितलेले आणि याला प्लम पुडिंग संरचना किंवा प्लम पुडिंग अणुप्रारूप असं नाव दिलेलं आहे. धन्यवाद.